कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जो नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला तो अत्यंत सदोष असा आणि अत्यंत वादग्रस्त असा हा डीपी आहे. कारण या डीपी मध्ये सर्वसामान्य नागरिकांचा कुठल्याही पद्धतीने विचार केला गेलेला नाही. म्हणून या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या डीपीला या पिंपरी चिंचवडकरांनी खेरगाव असेल, वाल्हेकरवाडी असेल, बिजली नगर, चिंचोळी नगर, राटणी सह इतर सर्व भागातील जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हरकती घेतल्या. जवळपास 50,000हून अधिक हरकती या विकास आराखड्याला या डीपीला घेतल्या. हा डीपी त्वरित रद्द करणं गरजेचं असताना सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असेल किंवा या राज्याचं सरकार असेल, हा डीपी असाच दडपण्याचा प्रयत्न किंवा हा डीपी तसाच पुढे नेण्याचं किंवा दामटण्याचा सर्वसामान्य नागरिकावरती लादण्याचा प्रकार हे प्रशासन करत आहे. कारण आपण बघितलं एकीकडं या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये सुद्धा या डीपीच्या विरोधामध्ये, या विकास आराखड्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज उठवला असताना सुद्धा हा डीपी रद्द केला जात नाही. याचा अर्थ असा की तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं असा हा प्रकार आहे. मुळात या प्रशासनाला आणि येथील राज्यकर्त्यांना, येथील लोकप्रतिनिधींना हा विकास आराखडा रद्द करायचा नाही. या सर्वसामान्यांच्या घरावरती किंवा या सर्वसामान्यांच्या जागावरती या लोकांचा डोळा आहे आणि हे हेतू पुरस्सर या लोकांना बेघर करून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ करण्यासाठी, साधण्यासाठी आणि येथील बिल्डर दार्जिन्या या लोकांना मदत करण्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे. म्हणून ह्या 50,000हून अधिक हरकती आल्या असताना सुद्धा हे सरकार किंवा हे महापालिका प्रशासन हा डीपी रद्द करत नाही हे याच्यावरून स्पष्ट होतं. त्यांनी पुढची जी नियोजन समिती असेल, त्याच्यानंतर सुनावणीची जी प्रक्रिया आहे ही मुळातच रद्द केली पाहिजे, हे घेतलीच नाही पाहिजे. कारण एवढा प्रचंड रोष असताना, हा विरोध असताना सुद्धा हा डीपी लावून धरणं किंवा या प्रक्रिया कंप्लीट करणं याचा अर्थ हा डीपी त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्वसामान्य नागरिकावरती, या पिंपरी चिंचवडकरांवरती लादायचा आहे. परंतु आम्ही हा डीपी कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द केल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा डीपी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये नको. याच्यासाठी आजचं जे आमचं घरासाठीचा जो सत्याग्रह आहे, हे आंदोलन आहे, या आंदोलनासाठी, या सत्याग्रहासाठी आम्ही आज बसलेलो आहे. केरगावमध्ये ग प्रभाग कार्यालयाच्या शेजारी आमचं हे आजचं उपोषण चालू आहे, हे साखळी उपोषण चालू आहे. जोपर्यंत सरकार हे निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. जर सरकारनं जर हा डीपी रद्द करून आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या घराच्या प्रॉपर्टी आहेत, ह्या जमिनी आहेत, ह्या फ्रीहोल्ड करून या लोकांना जोपर्यंत प्रॉपर्टी कार्ड दिलं जात नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही. आम्ही याच्यापेक्षा मोठ्या ताकदीनं आम्ही परत रस्त्यावर उतरू आणि त्यावेळेस मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्यासाठी पूर्णपणे महापालिका प्रशासन, हे राज्य सरकार आणि येथील सर्व लोकप्रतिनिधी या गोष्टीसाठी जबाबदार राहतील, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल. एवढंच बोलतो. नमस्कार, मी राजश्री शिरवळकर. घरबचाव संघर्ष चळवळीतर्फे गेले 10 वर्षापासून आपण हा लढा लढत आहोत. आज पुन्हा एकदा आपण याच प्रकारची लढाई पुन्हा एकदा लढत आहोत. रिंग रोडचा प्रलंबित राहिलेला प्रश्न पुन्हा एकदा घरांवरती, लोकांवरती येऊन ठेपलेला आहे. परंतु यावेळेस जनता जागरूक झालेली आहे. जनतेला इथल्या सर्व प्रशासन असेल, इथले नेते असतील, मंत्री असतील, या सर्वांनी राजकारण करून आतापर्यंत जे जनतेला झुलवत ठेवलेलं आहे, आमचे प्रश्न मार्गी लावलेले नाहीयेत. यावेळेस मात्र आम्ही सगळी जागरूक जनता हा प्रश्न सोडवल्याशिवाय इथून उठणार नाही.
मिठाचा सत्याग्रह जसा गांधीजींनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की कशा प्रकारे लढायचंय, आणि तोच लढा आता पुन्हा एकदा आम्ही आमच्या घरासाठी लढत आहोत. जसे तो सत्याग्रह आपण सगळ्यांनी जिंकला, हा सत्याग्रही आपण सगळे जिंकणारच आहोत. आपल्या सगळ्यांची ताकद या लढ्याला लागलेली आहे. आता मात्र आपण आपल्या घराचे प्रॉपर्टी कार्ड घेतल्याशिवाय इथून उठणार नाहीत, हा इशारा माझ्या सगळ्या बंधू भगिनी आपल्या चळवळीतल्या सगळ्या लोकांतर्फे मी प्रशासनाला देऊ इच्छिते. याची दखल घ्यावी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. छत्रपती संभाजी महाराज की. घर आमच्या हक्काचं, अरे घर आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणतंय देत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही. अरे घर आमच्या हक्काचं. अरे डीपी रद्द झालाच पाहिजे, अरे डीपी रद्द झालाच पाहिजे. घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळालंच पाहिजे, घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही रंगभाऊ साठेंचा, लोकशाही रंगभाऊ साठेंचा. आणि कोण म्हणतंय देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय.